गुड मॉर्निंग. आज आपण मागच्या वेळेला जिथं आपण बॉन्ड पॅरामीटर्स हे बघत होतो त्याच्या अगोदर आपण लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूलमध्ये की कसा तो एक्सप्लेन करू शकत नाही इन कम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंडची स्टॅबिलिटी, एक्सपांडेड ऑक्टेटची स्टॅबिलिटी, ओके, नेचर ऑफ इंटरॅक्टिंग फोर्स, एनर्जी अँड रिॲक्टिव्हिटी हे कॅरेक्टर्स आपण बघितलेले होते, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये आपल्याला बॉन्ड पॅरामीटर्समध्ये आपल्याला पहिला बॉन्ड पॅरामीटर्स आपण थोडक्या प्रमाणात डिस्कस केला होता, ज्याला बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी म्हटलं. तर ते बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड, ओके, टू ब्रेक 1 मोल ऑफ अ बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स. म्हणजे 1 मोल हे घेतले, ओके, तर 1 मोल ऑफ अ पर्टिक्युलरली एनी सबस्टन्स त्याच्यामधले बॉन्ड ब्रेक करण्याकरता जी एनर्जी लागेल त्यालाच बॉन्ड एन्थाल्पी म्हणतात किंवा बॉन्ड एनर्जी म्हणतात, हे लक्षात ठेवा. हे आपण मागच्या फॅक्टर्समध्ये बघितलं होतं. बॉन्ड एन्थाल्पी इज नथिंग बट द एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ अ बॉन्ड ऑफ बिटवीन 2 ॲटम्स इन अ गॅशियस स्टेट. ओके, गॅशियस स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज नोन ॲज अ बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, H2 हा ब्रेकआउट करायचा, H प्लस H हे ब्रेकडाऊन करण्याकरता जी एनर्जी लागणार आहे, किंवा CO2 हा ब्रेक करताना कार्बन प्लस O2 ही जी लागणार आहे ती एनर्जी म्हणजेच आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी होय किंवा बॉन्ड एनर्जी होय. परंतु ह्या बॉन्ड एनर्जी आणि बॉन्ड एन्थाल्पी मध्ये लक्षात घ्या की एक ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी म्हणून पण येते. ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आता हे ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? ज्या वेळेला पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स असतो, ओके, पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजेच कसा, वॉटर मॉलिक्युल सारखा, H2O सारखा असेल किंवा CH4 सारखा असेल. तर आता ह्यामध्ये काय होतं, पर्टिक्युलरली एनर्जी रिक्वायर्ड, ओके, इथं एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ अ गॅशियस कंपाऊंड, ओके, 1 मोल ऑफ अ गॅशियस कंपाऊंड into its free atom or a radical that is called as a average bond enthalpy. म्हणजे ॲव्हरेज एनर्जी विच इज रिक्वायर्ड. आता ॲव्हरेज एनर्जी म्हणजे काय बघा, तुम्ही H2O करता घेतलं तर स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, ओके, आता ह्या H2O आहे, ह्याच्यामध्ये H प्लस OH ह्याच्याकरता ही एक एनर्जी X एनर्जी लागेल आणि पुढं OH हा ब्रेकडाऊन होईल O प्लस H मध्ये आणि त्याची Y येईल. म्हणजेच तुमची X प्लस Y डिव्हायडेड बाय 2 केलं की ॲव्हरेज काय येणार आहे, बॉन्ड एन्थाल्पी येणार आहे, BE म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी ऑफ अ वॉटर येईल. लक्षात घ्या, H2O मध्ये H प्लस OH ह्याची बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच ही डेल्टा H1 येईल आणि हा येईल डेल्टा H2. म्हणजेच तुम्ही हा X आणि Y डेल्टा H1 ला आणि डेल्टा H2 ला म्हटलं तर ह्या दोघांच्या मधला जे X आणि Y जी काय अमाऊंट असेल त्याला डिवाइडेड बाय 2 केलं की तुम्हाला ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी येईल. आणि म्हणून लक्षात घ्या, डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, तर ॲव्हरेज बॉन्ड एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक अ पर्टिक्युलर बॉन्ड इन 1 मोल ऑफ अ गॅशियस कंपाऊंड, ओके, विच प्रोड्युसेस फ्री ॲटम ऑर फ्री रॅडिकल. आणि हे पर्टिक्युलरली पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्सच्या संदर्भात यू आर गोइंग टू बी ऑब्झर्व दिस. आता जसं आपण H2O बघितलं तसंच तुम्ही CH4 पण बघू शकता. हो, मिथेन मध्ये बघा, पहिल्या स्टेप्स मध्ये काय होतं, CH4 मध्ये आपल्या CH3 प्लस H ह्याची बॉन्ड एन्थाल्पी येईल X. पुढचा CH3 सेकंड स्टेप्स मध्ये काय होईल, CH2 प्लस H ही Y येईल. CH2 परत गेला CH प्लस H ह्याची Z येईल आणि इथं C, ओके, ह्याचं परत CH C प्लस H ह्याचं आपण A पकडूया. म्हणजेच X Y Z आणि A ह्या चारही एन्थाल्पीज ह्या डिफरंट असतात. परंतु CH4 ची जर एन्थाल्पी बघितली तर ती ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी येणार. म्हणजेच X प्लस Y प्लस Z प्लस A
डिवायडेड बाय 4 नंबर ऑफ स्टेप्स केली की ती ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी येईल. आणि म्हणून डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, द अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर्ड टू ब्रेक polyatomic molecules or 1 mole of a polyatomic molecule in a gaseous states which produces a free atom or a free radical or a free ions, त्यालाच आपण ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी म्हणतो. हे लक्षात ठेवा. मग ही ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी आणि बॉन्ड एन्थाल्पी ही कशावर अवलंबून आहे, तर 2 फॅक्टरवर अवलंबून आहे, साईज ऑफ ॲटम अँड मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड. साईज ऑफ ॲटम म्हणजे जेवढा साईज स्मॉल तेवढी बॉन्ड लेंथ कमी, आणि जेवढा बॉन्ड लेंथ कमी तेवढं पर्टिक्युलर ॲटम्स दे आर क्लोजली पॅक्ड, आणि जेवढे क्लोजली पॅक्ड येतील तेवढी तुम्हाला हायर एनर्जी लागेल. जेवढा लार्जर द साईज येईल तेवढीच लार्जर द बॉन्ड लेंथ येईल. ओके, आणि लार्जर द बॉन्ड लेंथ म्हटलं की आपल्याला वीक बॉन्ड तयार होतो, आणि लार्जर द बॉन्ड लेंथ म्हटलं की लेस एनर्जी बघायला मिळते. आता मल्टिप्लिसिटी बॉन्ड म्हणजे काय, पर्टिक्युलरली द बॉन्ड एन्थाल्पी इन्क्रीजेस ज्यावेळेला बॉन्ड मल्टिपल बॉन्ड तयार होतात. म्हणजेच लक्षात घ्या, सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्डची एनर्जी ही जास्त लागते. डबल बॉन्डपेक्षा ट्रिपल बॉन्ड कॅरेक्टर बघायला मिळतं. त्यालाच तुम्ही बॉन्ड ऑर्डर सुद्धा म्हणू शकता. फर्स्ट ऑर्डर म्हणजे सिंगल बॉन्ड, सेकंड ऑर्डर म्हणजे 2 बॉन्ड, आणि थर्ड ऑर्डर म्हणजेच थर्ड बॉन्ड हा तुम्हाला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आता पुढची जर बॉन्ड पॅरामीटर्स येतो ज्याला आपण बॉन्ड एन्थाल्पी हा कॅरेक्टर बघणार आहोत. कुठला बघणार आहोत, तर बॉन्ड एन्थाल्पी नंतर बॉन्ड लेंथ. आता हे बॉन्ड लेंथ काय आहे, तर लक्षात घ्या, हा 2 ॲटम्स आहेत. ओके, ओके. आता हा इथनं न्यूक्लियस, याचा एक ए आणि हा बी. ओके, हे लक्षात ठेवा. आता हा काय सांगतो तुम्हाला, बॉन्ड लेंथ म्हणजे काय, द इक्विलिब्रियम डिस्टन्स. काय आहे, इक्विलिब्रियम डिस्टन्स. आता हा इक्विलिब्रियम डिस्टन्स ज्या वेळेला हा असा एकत्र येईल बघा, तर म्हणजेच हा आणि हा. ओके, हे लक्षात ठेवा. इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन two nuclei, okay, or equilibrium distance between the nuclei of a 2 bonded atom, okay, in a molecule is called as a bond length. Equilibrium distance between 2 nuclei or equilibrium distance between nuclei of 2 bonded atoms in a molecule is called as bond length. हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे R1 आणि हा R2 ह्या दोन्हीही रेडियस एकत्र केली की तुम्हाला बॉन्ड लेंथ बघायला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. आणि म्हणून लक्षात घ्या, द इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन, हा इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन 2 ॲटम्स. ओके, इक्विलिब्रियम डिस्टन्स कुणामध्ये, तर न्यूक्लिया ऑफ 2 बॉन्डेड ॲटम्स in a molecule is called as a, particularly काय म्हणतो आपल्याला, is called as a bond length. मग आता ही बॉन्ड लेंथ परत कशावरती अवलंबून आहे, तर साईज ऑफ अ ॲटम. बॉन्ड लेंथ अवलंबून आहे साईज ऑफ अ ॲटम. दॅट इज अ मस्ट, पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं येईल. दुसरं मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड. ह्या मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड ह्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतं, जेवढा साईज स्मॉल तेवढी बॉन्ड लेंथ स्मॉल, जेवढा साईज ऑफ द ॲटम लार्जर तेवढी बॉन्ड लेंथ लार्जर. आणि जेवढं लक्षात घ्या, मल्टिप्लिसिटी बॉन्ड जर असेल म्हणजे तर तेवढी बॉन्ड लेंथ ही कमी होते. मल्टिप्लिसिटी ऑफ अ बॉन्ड बिटवीन 2 ॲटम्स ब्रिंग्स 2 ॲटम्स व्हेरी मच क्लोजर, हेन्स इट इज अ बॉन्ड लेंथ इज लेस. म्हणजेच ट्रिपल बॉन्डमध्ये जे 2 ॲटम्स असतील बघा, ए अँड बी हा सिंगल बॉन्ड, ए डबल बॉन्ड बी आणि ए ट्रिपल बॉन्ड बी. तर ह्या ट्रिपल बॉन्ड मध्ये ए आणि बी हे 2 ॲटम्स दे आर कम क्लोजर टू ईच अदर, आणि त्यामुळे ट्रिपल बॉन्डची बॉन्ड लेंथ ही कमी असते.
कुणापेक्षा डबल बॉन्डपेक्षा, आणि डबल बॉन्डची कमी आहे कुणापेक्षा सिंगल बॉन्डपेक्षा, हे लक्षात ठेवा. मग जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर, स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग, आणि स्ट्रॉंग बॉन्डिंग जास्त म्हटले की एनर्जी जास्त. म्हणून बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड एनर्जी ही एकमेकाला पूरक आहे, लक्षात ठेवा. बॉन्ड एनर्जी ही सुद्धा साईज ऑफ द ॲटम आणि मल्टिप्लिसिटी वरती आहे, आणि साईज ऑफ द ॲटम हा डिसाइड करतो बॉन्ड लेंथ. ओके, शॉर्टर द डिस्टन्स म्हणजेच शॉर्टर द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ 2 ॲटम, तर ती शॉर्टर द बॉन्ड लेंथ होईल. लार्जर असेल तर आपण ती लार्जर बॉन्ड लेंथ म्हणणार आहे. म्हणजेच पर्टिक्युलरली इक्विलिब्रियम डिस्टन्स जो आहे पर्टिक्युलर इक्विलिब्रियम डिस्टन्स ऑफ अ न्यूक्लिया बिटवीन 2 ॲटम्स, 2 बॉन्डेड ॲटम्स इन अ मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अ बॉन्ड लेंथ, हे लक्षात ठेवा. आणि बॉन्ड लेंथ हा साईज ऑफ अ ॲटम आणि मल्टिप्लिसिटी ऑफ बॉन्ड वरती आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आपल्याला बॉन्ड लेंथ या पॅरामीटर्स मध्ये आपण बघितलं. आता त्याच्यानंतर बॉन्ड लेंथ मध्ये बघितल्यानंतर पुढचा येतं आपल्याला कोव्हॅलेंट रेडियस. ओके, कोव्हॅलेंट रेडियस हा एक पार्ट येतो. त्याच्या अगोदर आपल्याला ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर आयोनिक रेडियस म्हणजेच माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि मग कोव्हॅलेंट रेडियस, मेटॅलिक रेडियस हे कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय म्हणतो आपण, तर पर्टिक्युलरली डिस्टन्स ऑफ अ आउटर मोस्ट सेल. आउटर मोस्ट सेल म्हणजेच हा जर तुमचा न्यूक्लियस असेल तर डिस्टन्स बिटवीन आउटर मोस्ट सेल फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. हे तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲटॉमिक रेडियसच्या बाबतीत. आणि आयोनिक रेडियस मध्ये काय म्हणतो आपण, तेच आहे डिस्टन्स बिटवीन आउटर मोस्ट शेल ऑफ अन आयन ऑर अ कॅशआयन फ्रॉम द न्यूक्लियस, त्याला आपण आयोनिक रेडियस म्हणतो. म्हणजेच ॲटॉमिक रेडियस आणि आयोनिक रेडियसची डेफिनेशन ही सेम आहे, एवढी लक्षात ठेवा. काय आहे तर डिस्टन्स बिटवीन आउटर मोस्ट शेल अँड न्यूक्लियस. ओके, तर लक्षात घ्या डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल त्याला ॲटॉमिक रेडियस म्हणतात. आणि डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल ऑफ आयदर कॅश आयन ऑर एनायन ह्याला आपण काय म्हणतो, आयोनिक रेडियस म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय, तर कोव्हॅलेंट रेडियस इज नथिंग बट हाफ द डिस्टन्स. काय आहे, हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ 2 कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स. म्हणजेच हाफ द डिस्टन्स येणार आहे, हे लक्षात ठेवा. काय येणार आहे, हाफ द डिस्टन्स हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल कोव्हॅलेंट बॉन्डिंग मधला. म्हणजेच हा तुम्ही घेतला, हा तुमचा न्यूक्लियस. ओके, इथला पर्टिक्युलरली हे जर तुम्ही घेतला, हे 2 न्यूक्लियस, तर ह्याचा हाफ द डिस्टन्स. ओके, हाफ द डिस्टन्स लक्षात घ्या. तर 1/2 द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ 2 कोव्हॅलेंटली बॉन्डेड ॲटम्स in a molecule is called as covalent radius. म्हणजेच कोव्हॅलेंट रेडियस ही अशी घेतली जाते, कोव्हॅलेंट रेडियस इक्वल टू हाफ द डिस्टन्स, हाफ इंटू ब्रॅकेट इंटरन्यूक्लियर एक्सेस और इंटरन्यूक्लियर डिस्टन्स, हाफ ऑफ द इंटरन्यूक्लियर डिस्टन्स बिटवीन 2 covalently bonded atoms. 2 covalently bonded atom त्याला तुम्ही काय म्हणता, तर आपल्याला कोव्हॅलेंट रेडियस म्हटलं जातं. काय आहे, हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ 2 covalently bonded atoms in a molecule is called as कोव्हॅलेंट रेडियस, हे लक्षात ठेवा. आता ज्या वेळेला आपण कोव्हॅलेंट रेडियस म्हणतो तसंच आपल्याला वॉन्डर वॉल्स रेडियस पण येतं. आता वॉन्डर वॉल्स रेडियस काय सांगतं, तर हाफ
द डिस्टन्स, परत आहे हाच, हाफ द डिस्टन्स बिटवीन अ न्यूक्लिया ऑफ टू ॲडजसंट ॲटम ऑफ particularly or two neighboring atoms which are identical or unidentical atoms in a molecule is called as a van der Waals radius. परत लक्षात ठेवा, van der Waals radius म्हणजे काय, van der Waals radius. आता हा सुद्धा काय आहे, हाफ द डिस्टन्स. ओके, हाफ द डिस्टन्स कुणाचा आहे, बिटवीन न्यूक्लिया, ओके, न्यूक्लिया ऑफ टू बॉन्डेड atom, they are adjacent or a neighbor to each other. Okay, adjacent or neighborer to each other, NEIGHBOUR, neighborer to each other. ओके, मग ते आयडेंटिकल असतील किंवा अनआयडेंटिकल असतील हे लक्षात ठेवा. आयडेंटिकल असतील किंवा अनआयडेंटिकल असतील म्हणजेच लक्षात घ्या, जर तुम्ही HCl घेतला तर HCl मध्ये हायड्रोजन आणि हायड्रोजन हे एकत्र येऊ शकतील, Cl एकत्र येऊ शकतील आणि हायड्रोजन आणि क्लोरीन पण एकत्र येऊ शकतील. ह्या दोघांच्या मधला बॉन्ड आणि ह्या दोघांच्या मधला म्हणजेच रेडियस. ओके, म्हणजेच आयडेंटिकल हायड्रोजन क्लोरीन आयडेंटिकल आणि नॉन आयडेंटिकल म्हणजेच हायड्रोजन आणि क्लोरीन ह्यांच्यामधला जो डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिया आहे त्यालाच van der Waals रेडियस म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. म्हणून van der Waals रेडियस किंवा कोव्हॅलेंट रेडियस ह्याचं जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हाफ द डिस्टन्स लक्षात ठेवा. हाफ द डिस्टन्स बिटवीन, particularly half the distance between the nuclei of two covalently bonded atoms, or particularly half the distance between nuclei of two adjacent or two neighborer atoms which are identical or non-identical, त्याला आपण van der Waals रेडियस म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता मेटॅलिक रेडियस म्हणजे सुद्धा काय, तेच येतं, हाफ द डिस्टन्स बिटवीन particularly two nuclei of atoms प्रेझेंट इन अ मेटल, त्यालाच आपण मेटॅलिक रेडियस कॅरेक्टर म्हणतो, हे लक्षात घ्या. म्हणजेच मेटॅलिक रेडियस, कोव्हॅलेंट रेडियस, van der Waals रेडियस हे हाफ द डिस्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ टू आयडेंटिकल or non-identical or two covalently bonded or two metallic bonded characters मध्ये असेल तर त्याच्यामधला हाफ द डिस्टन्स घेतला की तुम्हाला रिस्पेक्टिव्ह रेडियस, कोव्हॅलेंट रेडियस, van der Waals रेडियस और आयोनिक रेडियस हे कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचं क्रिस्टल रेडियस म्हणून येतं. आता क्रिस्टल रेडियस म्हणजेच काय, परत सांगितलं तुम्हाला, हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ टू ॲटम्स और टू ॲडजसंट ॲटम्स, म्हणजे जे van der Waals रेडियस म्हटलं तेच क्रिस्टल रेडियस म्हणून येतं. म्हणजे क्रिस्टल रेडियस आणि van der Waals रेडियस हे डिफरंट नाही आहे, हे लक्षात ठेवा. डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन टू न्यूक्लिया ऑफ ॲडजसंट मेटल ॲटम. ओके, त्यालाच क्रिस्टल रेडियस किंवा मेटॅलिक रेडियस असं सुद्धा म्हणतात किंवा van der Waals रेडियस म्हणतात. मग ते टू ॲडजसंट ॲटम्स आयडेंटिकल असतील, ओके, तर ते मेटॅलिक रेडियस होऊ शकतात किंवा क्रिस्टल रेडियस असतील. नॉन आयडेंटिकल असतील तर ते van der Waals कॅरेक्टर्समध्ये जातील, एवढं लक्षात घ्या. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. म्हणजेच रेडियस हा दुसरा पॅरामीटर्स आपण बघितला राजानो. आता ह्या रेडियसच्या पॅरामीटर्स नंतर कुठले रेडियस बघितले बघा. ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट शेल अँड द न्यूक्लियस इन अ ॲटम इज कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक रेडियस. दुसरा आयोनिक रेडियस काय, द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट शेल अँड न्यूक्लियस इन कॅशायन और ॲनायन इज कॉल्ड ॲज अ आयोनिक रेडियस. त्याच्यानंतर आपल्याला कोव्हॅलेंट रेडियस म्हणजे काय म्हटलं, हाफ द डिस्टन्स, ओके, हाफ द डिस्टन्स
between the nuclei of two covalently bonded, म्हणजे half the distance into internuclear particularly character or internuclear distance between two covalently bonded atoms is called as a particularly covalent radius. त्याच्यानंतर क्रिस्टल रेडियस आणि मेटॅलिक रेडियस म्हणजे काय आपण बघितलं तर द हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ टू ऍडजसंट ॲटम, ओके, इन अ मेटल और इन अ क्रिस्टल इज कॉल्ड एज अ क्रिस्टल रेडियस और अ मेटॅलिक रेडियस. आणि वॉन्डर वॉल्स मध्ये काय म्हटलं, हाफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिया ऑफ अ टू ऍडजसंट आयडेंटिकल ॲटम or non-identical atom belonging to particularly neighbor molecules is called as a van der Waals character. आणि म्हणून मी तुम्हाला HCl चं सांगितलं की हायड्रोजन हायड्रोजन, हायड्रोजन क्लोरीन, क्लोरीन क्लोरीन. आता क्लोरीन क्लोरीन मधलं डिस्टन्स ह्याची रेडियस वेगळी, हायड्रोजन हायड्रोजनची वेगळी आणि Cl ची वेगळी हे आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून बघा, लक्षात घ्या, वॉन डर वॉल्स रेडियस बिटवीन हायड्रोजन क्लोरीन अँड क्लोरीन क्लोरीन ही वेगवेगळी येऊ शकते. हायड्रोजन क्लोरीन मध्ये 198 पिकोमीटर येते आणि क्लोरीन क्लोरीन मध्ये ती 99 मध्ये येते. हे लक्षात ठेवा. हा सगळा वेगळा प्रकार आपल्याला ह्या वॉन डर वॉल्स कॅरेक्टर्स मध्ये म्हणजेच पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये वॉन डर वॉल्स रेडियस हा मोस्ट इम्पॉर्टंट इफेक्टिव्ह कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. मग आता तुम्हाला समजलं की रेडियस म्हणजे काय आणि फॅक्टर्स जे येतात. आता ह्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ॲटॉमिक रेडियस किंवा आयोनिक रेडियस ह्याला कुठलं येणार आहे तर मल्टिप्लिसिटी बॉन्ड हा महत्वाचा कॅरेक्टर. ओके, नंतर दुसरा येईल पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर आणि इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. जेवढा न्यूक्लिअर चार्ज जास्त तेवढं डिस्टन्स कमी. ओके, जेवढा मल्टिप्लिसिटी बॉन्ड जास्त तेवढं रेडियस कमी. हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे ट्रिपल बॉन्डमध्ये तुम्हाला सगळ्यात रेडियस कमी बघायला मिळेल, सिंगल बॉन्डमध्ये रेडियस जास्त असेल. जेवढं तुमचं पर्सेंटेज ऑफ आयोनिक कॅरेक्टर जास्त असेल तेवढं डिस्टन्स रेडियस जास्त आहे. जेवढं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो, ओके, एवढं लक्षात ठेवलं, तेवढंच कॉन्ट्रॅक्शन कमी होतं, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस ही कॉन्ट्रॅक्ट होते. हे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही साईज बघायला जाता आयोनिक रेडियसचा, ॲटॉमिक रेडियसचा, हे जर कॅरेक्टर जर बघितलं तर आयोनिक रेडियसमध्ये लक्षात घ्या Fe3+ 3 चार्ज आहे, हे सगळ्यात स्मॉलर येईल. त्यान Fe2+, Fe2+ हा Fe+ पेक्षा जास्त येईल आणि हा Fe हा असा आपल्याला बघायला मिळेल विथ रिस्पेक्ट टू कॅशायन. हे लक्षात ठेवा. म्हणजे Fe3+ हे आयोनिक रेडियस, ओके, आयोनिक रेडियसचं कॅरेक्टर बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे Fe3+ सगळ्यात स्मॉलेस्ट येईल, म्हणजे सगळ्यात ग्रेटेस्ट कोण Fe ही आपल्याला इन्क्रीजिंग ऑर्डर्समध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. तसंच तुम्ही अनायनिक रेडियस मध्ये घेतलं तर O2- ह्याचं जास्त येईल दॅन O- आणि दॅन O. म्हणजेच अनायन्सची रेडियस जेवढा चार्ज जास्त तेवढी त्याची आयोनिक रेडियस जास्त. कुणाच्या बाबतीत? अनायन्सच्या बाबतीत. आणि कॅशायनच्या बाबतीत जेवढा चार्ज जास्त तेवढी आयोनिक रेडियस कमी. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. ओके, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तुम्हाला माहिती असला पाहिजे. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आपल्याला आयोनिक रेडियसच्या बाबतीत बघायला मिळतो. आता त्याच्यानंतर पुढचं जे आपण बॉन्ड पॅरामीटर्स बघणार आहोत, ज्याला आपण बॉन्ड अँगल म्हणतो. ओके, आता बॉन्ड अँगल हा कॅरेक्टर तुम्हाला माहिती असला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, हा जर एलिमेंट असेल, ओके, किंवा इथं x टाकूया, द डिस्टन्स और द अँगल बिटवीन द अँगल और डेफिनाइट अँगल एक्झिस्ट बिटवीन टू कोव्हॅलेंट बॉन्डेड और टू कोव्हॅलेंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज बॉन्ड अँगल. ह्या दोन बॉन्ड मध्ये जो डेफिनाइट अँगल आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये जो डेफिनाइट अँगल येतो त्यालाच आपण काय म्हणतो? बॉन्ड अँगल म्हणतो. हे लक्षात ठेवा. आणि तो डिग्री, मिनिट्स अँड सेकंड्स मध्ये कन्वर्ट केला जातो. म्हणजे डिग्री म्हटलं की हे, मिनिट्स म्हटलं की हे, सेकंड्स म्हटलं की ह्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. डिग्री, मिनिट्स अँड सेकंड
ह्या कॅरेक्टर्समध्ये तो बॉन्ड अँगल घेतला जातो. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बॉन्ड अँगल मध्ये बघायला मिळतो. बॉन्ड अँगल म्हणजेच काय? द डेफिनाइट अँगल बिटवीन टू कोव्हॅलेंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज. म्हणजेच लक्षात घ्या, वॉटर मॉलिक्युल्स घेतला तर हा 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत, ऑक्सिजन हायड्रोजन, ह्याच्यामधला डेफिनाइट अँगल. नायट्रोजन मध्ये घेतला तर लक्षात घ्या, हा तुम्हाला नायट्रोजन मध्ये हा जो डेफिनाइट अँगल आहे तो डेफिनाइट अँगल बिटवीन टू कोव्हॅलेंट बॉन्ड इज कॉल्ड ॲज अ बॉन्ड अँगल. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा. आणि पुढचा मी सांगितलं की जी बॉन्ड ऑर्डर आहे ती बॉन्ड ऑर्डर काय आहे? सिंगल बॉन्ड असेल तर 1 बॉन्ड ऑर्डर आली, डबल बॉन्ड असेल तर 2 असेल, आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर ती 3 ऑर्डर येते. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जेवढी बॉन्ड ऑर्डर जास्त तेवढा पर्टिक्युलरली बॉन्ड लेंथ कमी येते, आणि बॉन्ड लेंथ कमी म्हटलं की आपल्याला पर्टिक्युलरली बॉन्ड एनर्जी जास्त लागते. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला ह्या बॉन्ड ऑर्डर्सच्या कॅरेक्टर्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा आपण बघतो. ओके, आता ह्याच बॉन्ड ऑर्डर्समध्ये आता लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळेला आयोनिक कॅरेक्टर आणि पर्टिक्युलरली ज्यावेळेला आपण म्हणतो आयोनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलेंट कॅरेक्टर हे ज्यावेळेला बघतो, आणि ज्यावेळेला ऑक्टेट रूल ज्यावेळेला ऑक्टेट रूल हे कॅरेक्टर, ओके, ऑक्टेट रूल हे इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड कसं तयार होतं किंवा एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंडची स्टॅबिलिटी किंवा नेचर हे कसं पर्टिक्युलरली एक्सप्लेन केलं जातं, किंवा त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेमही येतो, प्रॉब्लेम म्हणजेच पर्टिक्युलरली ड्रॉबॅक्स जे आहेत, लिमिटेशन्स जे आहेत, हे आपण बघतो. आता ह्यामध्ये लिमिटेशन्स असल्यानंतर लक्षात घ्या ती थेरी इव्हॉल्व झाली, आणि मग त्यांनी बाबा AlCl3 किंवा BF3 किंवा PCl5 हे पर्टिक्युलरली जे आपण म्हणतो की पर्टिक्युलरली हे इनकम्प्लीट ऑक्टेट असलेले कंपाऊंड, एक्सपांडेड ऑक्टेट असलेले कंपाऊंड ह्यांचा पर्टिक्युलरली इंटरॅक्टिंग फोर्स काय आहे, ते कसे बॉन्डेड आहेत आणि ते स्टेबल कसे आहेत, हे सांगण्याचं काम पर्टिक्युलरली व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ह्यांनी सांगितलं. हे लक्षात ठेवा. आणि ही जी व्हॅलेन्स बॉन्ड थेरी आहे ही ऑक्टेट रूलच्या ड्रॉबॅक्समुळं, लिमिटेशन्समुळं व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही डेव्हलप करायला लागली. मग आता ही व्हॅलेन्स बॉन्ड थेरी डेव्हलप करायच्या अगोदर आपल्याला लक्षात घ्या पर्टिक्युलरली पोलर कॅरेक्टर म्हणजे काय, नॉन पोलर कॅरेक्टर म्हणजे काय, रेझोनन्स कॅरेक्टर म्हणजे काय, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि डायपोल मोमेंट म्हणजे काय हे लक्षात घ्या. हा JEEचा पार्ट येतो, नीटचा पार्ट येतो. म्हणजेच ऑक्टेट रूलवरनं मी डायरेक्ट व्हॅलेन्स बॉन्ड थेरीला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. कारण का तुमच्या 11वीच्या सिलेबसमध्ये आपल्याला डायरेक्टली तुम्हाला काय दिलेलं आहे, ऑक्टेट रूल संपवला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, VSEPR थेरी ही सांगितली आहे. परंतु हे एक्सप्लेन करायच्या अगोदर आपल्याला काय काय सर्टन गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. एक तर रेझोनन्स म्हणजे काय, दुसरं पोलर कॅरेक्टर आणि नॉन पोलर कॅरेक्टर इन कोव्हॅलेंट बॉन्ड हे आपल्याला बघायला पाहिजे. ओके, आणि पोलॅरिटी ज्याला आपण म्हणतो आयोनिक कॅरेक्टर मधली पोलॅरिटी आणि त्याच्यामधली डायपोल मोमेंट हे कॅरेक्टर आपल्याला बघायला पाहिजे. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि मग त्या अनुषंगानं किंवा त्या कॅरेक्टरनं आपल्याला मग व्हॅलेन्स बॉन्ड थेरी ही मग पोलरमध्ये काय येऊ शकतं, नॉन पोलरमध्ये VBT कशी येते. कारण पोलर आणि नॉन पोलर कॅरेक्टरमध्ये लक्षात घ्या की तुम्हाला माहिती आहे अट्रॅक्टिव्ह फोर्स पाहिजे, आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स, ओके, तो अट्रॅक्टिव्ह फोर्स कधी येतो तर लक्षात घ्या की आपल्याला पर्टिक्युलरली मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा एक त्यातला महत्त्वाचा क्रायटेरिया येतो. हे लक्षात घ्या. ज्यावेळेला व्हॅलेन्स बॉन्ड थेरीमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, एनर्जी ऑफ ऑर्बिटल,
ओके, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. हे माहिती असलं पाहिजे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला हिथं जे बघायचं आहे ते कॅरेक्टर्स बघत असताना बाळांनो, तर त्यामधला म्हणजे बिफोर गोईंग टू व्हीबीटी, व्हॅलेन्स बॉन्डला जायच्या अगोदर आपल्याला काय बघितलं पाहिजे, तर रिझोनन्स हे कॅरेक्टर बघायला पाहिजे. आता हे रिझोनन्स कॅरेक्टर तुम्ही कुठं बघितलंय रे, तर मी तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स आणि किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये आपल्याला बेन्झिनचं रिझोनन्स कॅरेक्टर आपण बघितलेलं आहे. मग रिझोनन्स म्हणजे काय, द फेनॉमेना इन विच 2 or more structures can be drawn of a single molecule. Yes, if you can draw a 2 or more structure of a single molecule, that phenomena is called as a resonance, and that structure is called as a resonance structure, contributing structure or canonical structure. हे असं आपण कुठं बघितलेलं होतं रे राजानो, तुम्ही आठवा. हे आपण बेन्झिनमध्ये आणि बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्समध्ये रिझोनन्स कॅरेक्टर बघितलेलं होतं, रिझोनन्स फेनॉमेना बघितलेला होता. आणि हे जे दोन स्ट्रक्चर्स आहेत, दे आर गोइंग टू डिफर फ्रॉम ईच अदर. दे आर गोइंग टू बी डिफर फ्रॉम ईच अदर बाय द पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, ते सुद्धा कुठले, पाय इलेक्ट्रॉन्स, बट नॉट द पोझिशन ऑफ द ॲटम. पोझिशन ऑफ ॲटम त्याच्यामध्ये लक्षात घ्या, पोझिशन ऑफ ॲटम ह्यामध्ये डिफरन्स येत नाही, हे लक्षात घ्या. ओके, पोझिशन ऑफ ॲटम सेम येतं, फक्त काय होतं पर्टिक्युलरली आपल्याला जर बघायला गेलं तर आपल्याला हे पोझिशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन ह्यांची पोझिशन म्हणजेच हा जर काढायचा झाला तर हे असं येऊ शकेल. पोझिशन ऑफ दिस पाय इलेक्ट्रॉन इज डिफरंट. ओके, बट पोझिशन ऑफ ॲटम म्हणजे नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन, इथं कार्बन 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 कार्बन, ह्यांची पोझिशन सेमच आहे, बट द पोझिशन ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन इज डिफरंट. सो दिस रिझोनेटिंग स्ट्रक्चर or a contributing structure, they are differ by the position of pi electrons but not the relative position of atoms. हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेला सांगितलं होतं, none of this structure they are not going to explain all the properties of that molecule. सगळ्याच प्रॉपर्टीज आपल्याला काय करू शकत नाहीत, सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन दोन्हीही स्ट्रक्चर किंवा रिझोनेटिंग स्ट्रक्चर्स एक्सप्लेन करत नाहीत. आणि म्हणून मग आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर ह्याचं काढताना बघा हे असं काढलेलं होतं ऍक्च्युअल स्ट्रक्चर, किंवा हे आपण हे असं घेतलेलं होतं बघा डॉटेड मध्ये, म्हणजे त्याला आपण रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर म्हटलं. RHS म्हणजेच राईट हँड साइड नाही इथं, रिझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर हे आपण बघितलेलं आहे आणि हे ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. समजलं. आता पुढचा पार्ट येतो त्याच रिझोनन्स म्हणजे रेझोनन्स एनर्जी म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ अ रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर अँड द मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर. म्हणजे मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आणि रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर ह्या दोघांच्या मधल्या एनर्जीचा डिफरन्स म्हणजेच रेझोनन्स एनर्जी होय. आता हे सगळं परत बघा डबल बॉन्ड कॅरेक्टरमध्ये येतं, पाय बॉन्ड कॅरेक्टरमध्ये येतं. आणि म्हणून रेझोनन्स म्हणजे काय, द फेनॉमेना इन विच 2 or more structure can be drawn of a single molecule, and these structure they are differ due to a delocalization of pi electrons, but they are not differ by the relative position of atom. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. नन ऑफ द स्ट्रक्चर म्हणजेच नन ऑफ द रिझोनेटिंग स्ट्रक्चर्स कॅन बी एक्सप्लेन ऑल द प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युल्स, बट पर्टिक्युलरली जे आपण ॲक्च्युअल स्ट्रक्चर म्हणतो ते रेझोनन्स
हायब्रिड स्ट्रक्चर येतं, हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर. मग रेझोनन्स एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ अ रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर अँड मोस्ट स्टेबल कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, ह्याच्यातल्या डिफरन्सला आपण रेझोनन्स एनर्जी म्हणतो. आणि मग हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स आपण बघितलेले आहेत कुठं? तर बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्समध्ये आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. हा पर्टिक्युलरली रेझोनन्स फेनॉमेना हे दोन पर्टिक्युलरली वेगवेगळ्या कॅरेक्टर्समध्ये आपण बघितलेले आहेतच. आणि त्याचं एक्सप्लेनेशन परत केमिकल बॉन्डिंगमध्ये येतं, हे लक्षात ठेवा. आणि हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स केमिकल बॉन्डिंगमध्ये जिथं पाय इलेक्ट्रॉन्स येतात तिथं आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता आपण बघितलं की कोव्हॅलेंट बॉन्ड हा पुढचा पार्ट येणार आहे, हे लक्षात ठेवा. कोव्हॅलेंट बॉन्ड. आता दोन प्रकारचे बॉन्ड आहेत, तुम्हाला माहिती आहेत. आयोनिक बॉन्ड. आता आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो रे? तर ट्रान्सफर ऑफ अ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ॲटम टू अनादर. जो ट्रान्सफर करतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच ड्यू टू द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणल्यावर काय, दोन पोल्स आहेत ना रे, म्हणजेच तिथं पोलर कॅरेक्टर येतं. आयोनिक बॉन्डमध्ये कायम पोलर कॅरेक्टर बघायला मिळतं, कारण का एक कॅशायन आणि एक ॲनायन त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे बिटवीन टू अपोजिटली चार्जड कॅरेक्टर्स. आणि अपोजिटली चार्जड कॅरेक्टर्स म्हणजेच त्याला आपण पोलर कॅरेक्टर म्हणतो. आणि म्हणून आयोनिक बॉन्डमध्ये पोलर कॅरेक्टर हे एक्झिस्टच असतं. आणि म्हणून आयोनिक कॅरेक्टर इज नथिंग बट पोलर कॅरेक्टर म्हटलं जातं. परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय म्हणतो आपण? द कोव्हॅलेंट बॉन्ड इज गोइंग टू फॉर्म व्हेन particularly the electrons they are going to share mutually sharing. ओके, म्युच्युअल शेअरिंग ज्या वेळेला होतं त्यावेळेला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच पर्टिक्युलरली म्युच्युअली शेअरिंग ऑर इक्वल एनर्जी असलेला बिटवीन टू म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इक्वल ऑर नियरली इक्वल आणि म्युच्युअल शेअरिंग कॅरेक्टर ज्या वेळेला येतं त्यावेळेलाच आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड तयार बघायला मिळतो. आणि म्हणून लक्षात घ्या, इथं म्युच्युअल शेअरिंग आहे, म्युच्युअल शेअरिंग. ओके, आता ह्या म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, ओके, ऑफ इलेक्ट्रॉन हे लक्षात ठेवा. आता ह्या म्युच्युअल शेअरिंग मध्ये काय येतं? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इक्वल ऑर नियरली इक्वल म्हटलं जातं. ओके, त्यावेळेला म्युच्युअल शेअरिंग होतं असं तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठं? कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये. म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बिटवीन टू ॲटम्स. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्ड हा ज्या वेळेला फॉर्म होतो बिटवीन टू ॲटम्स त्यावेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही इक्वल असते और नियरली इक्वल असते, हे लक्षात ठेवा. अँड दॅट्स वाय दे आर गोइंग टू शेअर देअर इलेक्ट्रॉन्स टू ईच अदर, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला लक्षात घ्या, ज्या वेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टू ॲटम सेम असेल तर त्यावेळेला आता हा हायड्रोजन आहे आणि हा हायड्रोजन आहे, ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोघांची सेम असणार आहे की नाही रे? मग त्यावेळेला ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे ती लाईज ॲट द सेंटर, एक्झॅक्टली मिडलमध्ये ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी येणार आहे. म्हणजेच आपल्याला हे नॉन पोलर कॅरेक्टर बघायला मिळणार आहे. म्हणजेच हा हायड्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही, हा हायड्रोजन मोर इलेक्ट्रॉन आहे. तसंच क्लोरीन, दोन क्लोरीन मध्ये घेतलं तर काय होईल? हा ClCl. आता दोन्ही क्लोरीनची, ह्या क्लोरीन ॲटम आणि हा क्लोरीन ॲटम दोघांची निगेटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असणार आहे की नाही? म्हणजे जर दोघांची निगेटिव्हिटी सेम असेल तर ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होणार आहे? एक्झॅक्ट लाईज ॲट द सेंटर. म्हणजे लक्षात, ज्या वेळेला कोव्हॅलेंट बॉन्ड इज गोइंग टू फॉर्म बिटवीन टू ॲटम्स अँड देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टू ॲटम्स इज इक्वल और सेम असेल
तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी लाईज ॲट द सेंटर. ओके, दॅट टाइम द कोव्हॅलंट बॉन्ड विच इज बॉन्ड फॉर्म त्याच प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. आणि हा प्युअर कोव्हॅलंट बॉन्ड हा नॉन पोलर कॅरेक्टरचा येतो. नॉन पोलर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट करू शकत नाही पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये, हे लक्षात ठेवा. ओके, समजलं. आणि म्हणून आपल्याला दोन प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड बघायला मिळतात. एक पर्टिक्युलरली हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि पुढचा येतो नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टू ॲटम्स. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ टू ॲटम्स ऑफ particularly electronegativity out of two atoms is different. Okay, different असेल electronegativity of two atom is different, then काय होतं, more electronegative atom. Okay, more electronegative atom pulls, more electronegative atom pulls the electron टुवर्ड्स इटसेल्फ. तो स्वतःकडं काय करतो, पुल करतो इलेक्ट्रॉन्स, हे लक्षात ठेवा. म्हणजेच इलेक्ट्रॉन पेअर, शेअर्ड पेअर हे आपल्याला बघायला, पुल करताना बघायला मिळतं. आणि त्यामुळं काय होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर डेन्स ॲट मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम कडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जास्त बघायला मिळते. म्हणजेच तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या, हा तुमचा हायड्रोजन आहे आणि हा तुमचा Cl आहे. तर काय होतं, ह्या दोघांच्या मध्ये ज्या वेळेला होतं तर त्यावेळेला ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्झॅक्टली लाईज न होता टुवर्ड्स क्लोरीन येते. म्हणजेच क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कुणापेक्षा, हायड्रोजनपेक्षा. म्हणजे क्लोरीन पुल करतो इलेक्ट्रॉन कुणाकडून, हायड्रोजनकडून. आणि म्हणून क्लोरीन वरती निगेटिव्ह डेल्टा चार्ज येतो आणि हायड्रोजन वरती पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज येतो. कारण हायड्रोजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीन जे शेअर केलेलं आहे हायड्रोजननं, म्हणजेच बघा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम पुल्स इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे जे शेअर केलेलं आहे हायड्रोजन आणि क्लोरीन ह्या दोघांच्या मध्ये जे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स झालेले आहेत, म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी झालेली आहे, ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही जास्त पुल कुणाकडे होते, क्लोरीनकडं. का तर क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्याच्या जागी फ्लोरीन टाकला तरी फ्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे लक्षात ठेवा, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स जो आहे तो आपल्याकडे इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल करतो. आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मोर डेन्सर कॅरेक्टर्स मध्ये बघायला मिळते. ही मोर डेन्स कुठं होते, अराउंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे क्लोरीन कडे होते, मग क्लोरीन कडे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी मोर डेन्सर असते. त्यावेळेला क्लोरीन वरती मायनस निगेटिव्ह डेल्टा चार्ज बघायला मिळतो. आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये हायड्रोजन वरती पर्टिक्युलरली पार्शल पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज बघायला मिळतो. आणि मग हे जे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह डेल्टा चार्ज येतं ड्यू टू द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर्स शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर और शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर म्हणजेच थोडक्यात डेन्सिटी. ओके, शिफ्टेड टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लोरीन. आणि त्याच्यामुळं आपल्याला पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज एस्टॅब्लिश होतात. मग त्यावेळेला जो बॉन्ड तयार होतो तो हा पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. ह्यामध्ये तुमची इलेक्ट्रॉन डेन्सिटी एक्झॅक्टली लाईज ॲट द सेंटर होत नाही, ती मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंटकडं झुकती, शिफ्ट होती. आणि त्यामुळं आपल्याला
पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्ज हा कोव्हॅलंट बॉन्डमध्ये एस्टॅब्लिश होतो, म्हणजेच आयोनिक कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतं, म्हणजेच पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि म्हणून आपल्याला इथं कोव्हॅलंट बॉन्ड हा पोलर आणि नॉन पोलर मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही सेम और इक्वल असते आणि ती एक्झॅक्टली लाईज ॲट द सेंटर असते. आणि पोलर मध्ये काय होतं, ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी और शेअर्ड पेअर इलेक्ट्रॉन्सची इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही शिफ्टेड होते टुवर्ड्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टरकडं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलरली पोलर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आपल्याला आयोनिक कॅरेक्टर बघायला मिळतं. कारण आयोनिक कॅरेक्टर मध्ये काय येतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं. मग इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं का नाही, मग जिथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं कुठं पोलर मध्ये, का तर ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्समुळं. का तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शिफ्टेड कोणाकडे होते, तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन, ऑक्सिजन, नायट्रोजन ह्यांच्याकडे ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी, जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हा मॉलिक्यूलमध्ये असेल त्याच्याकडं ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होते. आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही आपल्याला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीकडे डेन्सर कॅरेक्टरमध्ये बघायला मिळते. म्हणजे जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही मोर डेन्सर येते त्याच्यावरती अक्वायर होतो मायनस डेल्टा चार्ज, पार्शल मायनस डेल्टा चार्ज. आणि ज्याच्याकडून ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल केली जाते म्हणजेच हायड्रोजन सारखा असेल किंवा लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर असेल त्याच्यावरती अक्वायर होतो पार्शल डेल्टा चार्ज, तो सुद्धा पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर आलं की मग आयोनिक कॅरेक्टर आलं. ते आयोनिक कॅरेक्टर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये येतं, त्यालाच पोलर कोव्हॅलंट बॉन्ड म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड, पोलर कॅरेक्टरमध्ये तुम्हाला पोलर कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आयोनिक कॅरेक्टर हे एस्टॅब्लिश होतं, परंतु नॉन पोलरमध्ये ती डेन्सिटी एक्झॅक्टली लाईज ॲट द सेंटर होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. ओके. आणि मग ज्या वेळेला हे तुम्हाला पोलर आणि नॉन पोलर हे कॅरेक्टर ज्या वेळेला एस्टॅब्लिश झालं, समजलं, ओके, त्याच वेळेला मग आपल्याला पुढची कन्सेप्ट ही बघता येते. आणि ती पुढची कन्सेप्ट JEEच्या दृष्टिकोनातून महत्वाची, नीटच्या दृष्टिकोनातून महत्वाचं. पहिल्यांदा सगळ्यांना सांगतो मी, हे पोलर आणि नॉन पोलर कॅरेक्टर हे लक्षात घ्या. हे समजलं नसेल तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. परत एकदा सांगतो, नॉन पोलर मध्ये लक्षात घ्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बिटवीन टू ॲटम्स ही सेम असते. ओके. आणि इक्वल शेअरिंग असतं. ओके. सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. त्यामुळं ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आहे दोन्ही ॲटम्सची एक्झॅक्टली लाईज ॲट द सेंटर होते. एका कुठल्याही ॲटमकडं ती शिफ्ट होत नाही. अशा वेळेला जो कोव्हॅलंट बॉन्ड शेअरिंगमुळं, दोन ॲटम्सच्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीच्या शेअरिंगमुळं एक्झॅक्टली इलेक्ट्रॉन डेन्सिटी लाईज ॲट द सेंटर होते, त्यावेळेला नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि ज्या वेळेला दोन ॲटम्स मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो परंतु इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स हा जास्त आहे किंवा दीज टू ॲटम्स दे आर डिफर बाय देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, तर जो मोर निगेटिव्ह ॲटम आहे तो पुल करतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडून. लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडून तो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम हा पुल करतो. म्हणजे थोडक्यात मी हायड्रोजन क्लोरीन, हायड्रोजन फ्लोरीन, फ्लोरीन क्लोरीन ह्यांची इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. मग ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल करतात हायड्रोजनकडून आणि ती हायड्रोजनकडून केलेली इलेक्ट्रॉन डेन्सिटी पुल केलेली ती इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा क्लाउड, ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी डेन्सर होते टुवर्ड्स मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडं. म्हणजेच आपल्याला मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडं मोर
निगेटिव्ह चार्ज बघायला मिळतो आणि म्हणून त्याच्यामध्ये मायनस पार्शल डेल्टा चार्ज बघायला मिळतो आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये जो लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह ॲक्वायर डेल्टा चार्ज होतो आणि मग हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर एस्टॅब्लिश होतात ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स त्यालाच आपण पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. म्हणजे कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये ज्यावेळेला आयोनिक कॅरेक्टर येतं म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर येतं त्याच वेळेला तुम्ही पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणता. पोलर म्हणजेच लक्षात ठेवा आयोनिक कॅरेक्टर, परंतु पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे म्हणजेच इथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही शेअर होते. इलेक्ट्रॉन पेअर हे शेअर केले जातात, हे डोनेट केले जात नाहीत किंवा ॲक्सेप्ट केले जात नाहीत. आणि म्हणून आपण बघितलं बघा कोव्हॅलेंट बॉन्डची डेफिनेशन काय आहे, शेअरिंग ऑफ अ इलेक्ट्रॉन पेअर, त्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम ऑर नियरली. आता नियरली म्हणजेच डिफरन्स, हा तुम्ही कॅरेक्टर लक्षात ठेवा. आणि हे जे पोलर कॅरेक्टर इन कोव्हॅलेंट बॉन्ड बघतो हा सगळ्यात टिपिकल महत्त्वाचा मुद्दा आहे, कॅरेक्टर आहे. आणि तो जो पोलर कॅरेक्टर आहे ती पोलॅरिटी लक्षात घ्या, पोलॅरिटी ओके, पोलॅरिटी इन कोव्हॅलेंट बॉन्ड हे महत्वाचं कॅरेक्टर येतं. पोलॅरिटी म्हणजेच आयोनिक कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, पोलॅरिटी इन अ कोव्हॅलेंट बॉन्ड is measured by a physical quantity known as dipole moment. म्हणजे जिथं जिथं पोलॅरिटी येईल तिथं डायपोल मोमेंट येईल. सो डायपोल मोमेंट इज नथिंग बट इट इज अ फिजिकल क्वांटिटी to measure the polarity in a covalent bond. So polarity in a covalent bond is measured by a physical quantity that is known as dipole moment. हे लक्षात ठेवा. आणि dipole moment is nothing but, dipole moment is nothing but it is the product of the charge and the distance between two atoms. Okay, distance between टू ॲटम्स. ओके, हे लक्षात ठेवा. डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स म्हणजेच टू चार्ज. हा क्यू म्हणजेच चार्ज येईल आणि आर म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू चार्ज. टू चार्ज म्हणजेच दोन ॲटम्सचे चार्ज पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, त्यालाच डायपोल मोमेंट म्हणतात. आणि डायपोल मोमेंट इज रिप्रेझेंटेड बाय अ म्यू कॅरेक्टर हे म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि ही डायपोल मोमेंट एक्सप्रेस केली जाते, म्हणजे डायपोल मोमेंटचं युनिट आहे डी बाय युनिट. ओके, ते कॅपिटल डी न तुम्ही हे करू शकता, हे लक्षात ठेवा. डी बाय युनिट, सॉरी इथं डी वाय नको, नुसतं डी लिहा. डी बाय युनिट न आपल्याला एक्सप्रेस केलं जातं. आणि 1D इज इक्वल टू म्हणजेच 1D बाय युनिट इक्वल टू 1.33 1 पॉईंट नाही 3 पॉईंट लक्षात घ्या, 3.3356 इंटू 10⁻11 10⁻30 कुलॉम्ब एवढा चार्ज आपल्याला बघायला मिळतो. 1D इज इक्वल टू 3.3356 इंटू 10⁻30 कुलॉम्ब मीटर. सी म्हणजे कुलॉम्ब आणि मीटर म्हणजेच डिस्टन्स, हे लक्षात ठेवा. एम म्हणजेच डिस्टन्स आणि सी म्हणजेच कुलॉम्ब. म्हणजेच polarity in a covalent bond is measured by a physical quantity which is known as a dipole moment. So mu is equal to Q into R. Q म्हणजेच चार्ज. चार्ज कोणाचा, हे जे दोन ॲटम्स आहेत यांचे चार्ज हा Q आणि R म्हणजे हा दोघांच्यातलं डिस्टन्स बिटवीन दी चार्ज, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. हे जे दोन चार्ज आहेत ह्याच्यामधलं डिस्टन्स म्हणजेच हे R. आणि ते काय सांगतो तुम्हाला, पोलॅरिटी मेजर करतं. आणि 1D बाय इज इक्वल टू 3.3356 इंटू 10⁻³ कुलॉम्ब मीटर
हे आपल्याला बघायला मिळतं. आणि ही जी डायपोल मोमेंट आहे ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. डायपोल मोमेंट काय आहे लक्षात घ्या. हे डायपोल मोमेंट वरती लिहितो मी. डायपोल मोमेंट आपण बघतो केव्हा बघितलं, ज्यावेळेला पोलॅरिटी पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड बघितलं. पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड मध्येच तुम्हाला डायपोल मोमेंट मेजर करता येते. हे सगळ्यात हे आणि म्हणून ही डायपोल मोमेंट व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि ह्याला म्हणूनच आपल्याला टेल आणि ॲरो बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. जो निगेटिव्ह चार्ज असेल त्याच्याकरता आपल्याला हा ॲरो बघायला मिळतो आणि टेल हा पॉझिटिव्ह चार्जकडं बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे पॉझिटिव्हकडं आपल्याला टेल येणार आहे आणि निगेटिव्हकडं आपल्याला ॲरो येणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून टेल इज ॲट पॉझिटिव्ह अँड पर्टिक्युलरली ॲरो ॲट ॲज निगेटिव्ह सेंटर हे कडं आपल्याला बघायला मिळेल. हा सेंटर निगेटिव्ह सेंटर आहे, हा सेंटर पॉझिटिव्ह सेंटर आहे. म्हणून टेल हे पॉझिटिव्ह सेंटरकडं आणि पर्टिक्युलरली ॲरो हा निगेटिव्ह सेंटरकडं येईल. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि म्हणून डायपोल मोमेंट इज नथिंग बट इट इज द फिजिकल क्वांटिटी टू मेजर द पोलॅरिटी ऑफ अ कोव्हॅलेंट बॉन्ड. आता पोलॅरिटी कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये कधी येते, ज्यावेळेला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स येतो आणि पार्शियल डेल्टा चार्ज आणि पार्शियल निगेटिव्ह डेल्टा चार्ज आणि पॉझिटिव्ह डेल्टा चार्ज हे ॲक्वायर होतं ड्यू टू डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर बिटवीन टू ॲटम्स मुळे येतं. त्याची फिजिकल क्वांटिटी म्हणजेच काय, डायपोल मोमेंट होय. आणि ही डायपोल मोमेंट आपण कशी सजेस्ट करतो तर म्यू इज इक्वल टू क्यू इंटू आर हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. आणि म्हणून डायपोल मोमेंट इज नथिंग बट इट इज द प्रॉडक्ट ऑफ अ चार्ज इंटू द डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस. ओके, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज मधलं डिस्टन्स त्यालाच आपण डायपोल मोमेंट म्हणतो. आणि ते डायपोल मोमेंट सजेस्ट केलं जातं ते डी बाय युनिटनं. आणि 1D बाय म्हणजे 1D इज इक्वल टू 3.3356 इंटू 10⁻³ कुलॉम्ब मीटर हे त्याचं पर्टिक्युलरली कन्व्हर्जन युनिट कुलॉम्ब मीटरमध्ये डी बायचं होतं. एवढं लक्षात ठेवा. आणि ही जी डायपोल मोमेंट हे पोलर कॅरेक्टरवरती आहे. मग नॉन पोलरवरती काय येईल रे, ती एक्झॅक्टिलाइज होती. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स नाही, म्हणजेच ती डायपोल मोमेंट 0 बघायला मिळते. म्हणून नॉन पोलरमध्ये डायपोल मोमेंटची व्हॅल्यू दॅट इज अ म्यू व्हॅल्यू ही 0 येते आणि पोलरमध्ये ती मोर दॅन 0 येते. हे लक्षात ठेवा. मग ती कशी डायपोल मोमेंट आहे, मग व्हेरियस मॉलेक्युल्सची डायपोल मोमेंट ही कशी आहे काय आहे ते आपण उद्याच्या भागात बघायचं आहे. आणि ती डायपोल मोमेंट एकदा आपल्याला कळाली की मग आपल्याला व्हीबीटी कॅरेक्टर बघत असताना आणि त्याच्या बरोबरीनं त्या व्हीबीटीच्या अगोदर एक पर्टिक्युलरली पोलॅरिटी कॅरेक्टर्समध्ये फजन रूल हा इम्पॉर्टंट रूल आहे. तो रूल आपण एकदा बघितला की मग व्हीबीटीकडं इझी जाता येतं. परंतु तुमच्या पुस्तकात कसं दिलेलं आहे बाळांनो की डायरेक्ट ऑक्टेट झाल्यानंतर जे ऑक्टेट थेरी त्याचे लिमिटेशन झाल्यानंतर डायरेक्ट व्हीबीटी घेतली आहे. ती व्हीबीटी न घेता पहिल्यांदा आपल्याला आयोनिक बॉन्ड म्हणजे काय आपण एक्सप्लेन केलं, कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय एक्सप्लेन केलं. ओके, त्याच्यानंतर ऑक्टेट रूलचे लिमिटेशन्स काय आहेत हे बघितलं आपल्याला. त्याच्यानंतर ऑक्टेट रूल म्हणजे काय हे बघितलं. आता त्याच्यानंतर तुम्हाला हे रिझोनन्स कॅरेक्टर, डायपोल मोमेंट, फजन्स रूल आलं तर तुम्हाला व्हीबीटी ही इझिली समजू शकते. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, हा महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हा इथंच आपण आज थांबूया. थँक्यू व्हेरी मच.